पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या मंजुषा नागपुरे सध्या आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. खरं तर हा एक भाजपासाठी शुभसंकेत आहे. विजयाची माळ खरं तर निवडणूक लढण्यापूर्वीच तुमच्या गळ्यामध्ये पडली. काय मनात भावना आहेत? मनात भावना खूप चांगल्या आहेत. अशीच विजयाची माळ आम्ही जे ठरवले तेवढ्या सगळ्या नगरसेवकांच्या गळ्यात पडावी ही माझी इच्छा आहे. आता कुठल्या विकासाच्या मुद्द्यावरती तुम्ही जनतेची कामं करणार आहेत? कारण की तुम्ही तर विजयी झाला आहात. कुठले विकास मुद्दे तुमच्या मनामध्ये आहेत आणि ते तुमच्या प्रभागात तुम्ही राबवणार आहेत? अनेक असे विकास कामं आहेत जी करायची आहेत. कारण कोविडमध्ये बरीचशी कामं राहून गेली. त्यानंतर आपण प्रशासक होते, निवडणूक झाली नव्हती, त्यामुळे बरेच मोठे मुद्दे आहेत जे करायचे आहेत. आता सिंहगड रोडला मेट्रोचं काम व्हायचं आहे, नदी सुधार प्रकल्प व्हायचा आहे, त्यावरती जास्त मी फॉलोअप करून तो करून घेणार आहे आपल्या एरियामध्ये. हा खरं तर विजय जो आहे तो अनपेक्षित होता. विजय जर तुम्ही लढत जर झाली असती विरोधकांवर, तो ती लढाई कशी होती किंवा त्यामध्ये काय चित्र झालेलं असतं? लढत जरी झाली असती तरी विजय माझाच झाला असता. हेच म्हणजे हे जे सत्य आहे हे विरोधकांना कळलं होतं, म्हणून तर त्यांनी माघार घेतली. निवडणूक आयोगांकडून काही अहवाल मागवलेला आहे? कारण जे बिनविरोध निवडून आले आहे त्यांच्याकडून अहवाल मागवला जाणार आहे, त्या संदर्भात काही तुम्हाला कल्पना? नाही, त्या संदर्भात अजून तरी मला काही कल्पना नाहीये. विजय झाला आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काही चर्चा, त्यांनी काही शुभ संदेश किंवा त्यांच्यासोबत काही शुभेच्छा वगैरे काही चर्चा झाली? हो, त्यांचा फोन आला होता, त्यांनी शुभेच्छा दिल्या, अभिनंदन सुद्धा केलं. आता कुठला मुद्दा आता निवडून आला आहेत, बाकीच्या उमेदवारांसाठी तुम्ही कशा रणांगणात उतरणार आहेत? सगळ्याच उमेदवारांसाठी मी रणांगणात उतरणार आहे. फक्तच माझ्या प्रभागातले 2 असे नाही, जिथे गरज आहे तिथे मी सगळीकडे जाऊन प्रचार करणार आहे. एकंदरीत आपण बघू शकतो ह्या होत्या मंजुषा नागपुरे. निवडणुकीच्या पूर्वीच खरं तर बिनविरोध ज्या आहेत त्या निवडून आलेल्या आहेत आणि निवडून आल्याच्या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मला फोन करून शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. आता मी जनतेच्या कामासाठी तत्पर राहणार आहे अशी भूमिका जी आहे ती त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.